हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आजचा आपला ब्लॉग आहे मी माहेरनं आल्यानंतर काही दिवसांनंतरचा। तर हा आहे 16 डिसेंबरचा आणि आम्ही निघालो होतो नागपट्टणमला, कारण तिकडे एक चिन्मया विद्यालय म्हणून आहे, चिन्मया मिशनची शाळा। तर तिकडे इंटर स्कूल कॉम्पिटिशन होती भगवद्गीतेच्या चॅप्टर 4च्या श्लोकांची। तर त्याच्यासाठी काव्याचं नाव दिलेलं होतं आम्ही आणि जवळपास 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले होते काव्या प्रॅक्टिस करत होती। तर ती इंटर स्कूल कॉम्पिटिशन 16 डिसेंबरला होती। तर आम्ही त्याच्यासाठी नागपट्टणमला निघालो होतो आणि इकडे सध्या तमिळनाडू वगैरे पॉंडिचेरी इकडे पावसाळा सुरू आहे। साधारण एक डिसेंबर जानेवारीपर्यंत, ऑगस्टपासून हा पावसाळा असतो। तर आम्हाला सकाळी 9:30 पर्यंत पोहोचायचं होतं। निघालो तेव्हा पाऊस होता, नंतर परत मधातला आम्हाला पाऊस लागला नाही। आता जस्ट आम्ही करेकलच्या बाहेर निघतो आहे। तर तुम्ही बघा की इकडे पावसाळा असला तरी इतकं छान वातावरण असतं, ग्रीनरी तर ऑलवेज असते आणि पाऊस पडून गेला आहे तरी चिखल नाही, काही घाण नाही, गड्डे नाही, खूप छान स्वच्छ रस्ते असतात, तर छान वाटतं। आणि इकडे आम्ही नागपट्टणमला त्या शाळेमध्ये पोहोचलो होतो आणि इकडे छान पाऊस भरपूर लागला आम्हाला मधात, तर सध्या थांबला होता। तर आम्ही व्यवस्थित कॅम्पसमध्ये होतो, शाळेच्या वेळेत पोहोचलो होतो, लेट झालं नव्हतं। आणि काव्याने परकर पोलक घातला आहे, ज्याला आपण मराठीत परकर पोलक म्हणतो, त्याला तमिळनाडूमध्ये पट्टपवडई म्हणतात आणि तो ट्रॅडिशनल ड्रेस आहे इथला। तर इकडे सगळ्यांना इन्स्ट्रक्शन त्याच होत्या की मुला-मुलींनी ट्रॅडिशनल साऊथ इंडियन ट्रॅडिशनल कपडे घालायचे। तर इकडे बघा इतकं छान स्वागत केलं लहान मुलांचं सगळ्यांचं, त्यांना कुंकू लावलं आणि हातात खडीसाखर दिली प्रत्येकाला। आणि इकडे सगळे छान कलरफुल ट्रॅडिशनल कपडे घालून आले होते, सगळे टीचर्स वगैरे सोबत होत्या। आणि हे फक्त काव्याच्या शाळेतले स्टुडंट्स होते, असे भरपूर शाळांचे वेगळ्या ठिकाणचे, तंजावूरचे, त्याच्यानंतर नागई इकडचे भरपूर ठिकाणच्या शाळांमधले मुलं मुली आलेले होते। तर ही एक बॅच काव्याच्या शाळेची होती। तर ह्यांना सगळ्यांना आता स्वागत करून आतमध्ये नेणं सुरू होतं। साऊथ इंडियामध्ये फुलांचा तर काही कमतरता नाहीच आहे, प्रत्येक जण गजरा लावून दिसतं आणि असं इकडे स्वागत करतात। तुम्ही लग्नात जा किंवा कुठल्याही फंक्शनला जा, हे तर शाळेमध्ये मी पहिल्यांदा बघितलं की असं छान स्वागत करतात स्टुडंट्सचं। इकडे सुंदर रांगोळी काढली होती आणि इकडे जी मूर्ती होती महाराजांची त्याची पूजा केलेली होती। त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर शाळेचा कॅम्पस तर खूपच सुंदर होता, काही म्हणजे बोलण्यात काही हेच नव्हतं। छान रजिस्ट्रेशन वगैरे इकडे सुरू होतं, सगळं व्यवस्थित छान। ते इकडे रजिस्ट्रेशन करून मुलांना बॅचेस लावून देत होते आणि वेगळ्या बॅचेस होत्या आणि ही कॉम्पिटिशन प्री के जी टू 10th स्टँडर्डपर्यंतची होती। तर त्याच्यासाठी त्यांनी खूप छान ऑर्गनाईज केलेलं होतं, क्लासेसमध्ये वगैरे व्यवस्था छान केलेली होती। तर इकडे काव्याला बॅच मिळालेला होता, हिचं बॅच 315 नंबर होता आणि फक्त आय कार्ड कंपल्सरी होते, बाकी छान तुम्हाला ट्रॅडिशनल कपडे घालून यायचं होतं। इकडे नंतर पॅरेंट्सला अलाउड नव्हतं आतमध्ये, तर त्यांचे लेव्हल 3 पर्यंतच्या कॉम्पिटिशन चालणार होत्या। तर आम्ही बाहेर बसलो होतो कॉरिडॉरमध्ये, तर तिथे हे उरली स्टँड होतं, तर ते मला खूपच जास्त आवडलं। नंतर काही लेव्हल नंतर मग ब्रेक मिळत होता, तर तेव्हा आम्ही जेवणं वगैरे केले, मग सोबत मी काव्यासोबत फोटो काढला। नंतर सगळे कॉम्पिटिशन फिनिश झाल्या आणि टीचरने आम्हाला सांगितलं की काव्या जिंकलेली आहे त्याच्यात। तर आम्ही तिथे ऑडिटोरियममध्ये आता जायला निघालो। ते जे महादेवाचं मंदिर बघितलं, ते शाळेच्या बिल्डिंगच्या मधात जे ग्राउंड आहे तिथे ते मंदिर आहे। सरस्वतीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर हे कॅम्पसच्या आतमध्ये आहे। आणि इकडे पण लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे आणि आतमध्ये ऑडिटोरियमच्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर ह्या क्लासेस आहेत आणि समोरच छान कृष्णाची मूर्ती आहे। तर खूप प्रसन्न शाळा आहे, सगळे टीचर्स वगैरे हसतमुख आणि कोऑपरेटिव्ह, खूपच सुंदर शाळा आहे। आणि इथे आता प्राइज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम सुरू झालेला आहे। श्री कृष्ण भगवान நாளை மலரும் மார்கழியை இன்று கீதை பாடி வரவேற்கும் நம் அன்பு குழந்தைகளின் इकडे दीप प्रज्वलन सुरू होतं।
नंतर कार्यक्रमाची सुरुवात ही भगवद्गीतेच्या श्लोकांनीच केली. लहान मुलांनीच म्हटले हे श्लोक परत. வெரி குட். இந்த முறை கொஞ்சம் வித்தியாசமாக இந்த சாண்டிங் காம்படிஷனை கண்டக்ட் குருதேவர் எல்லா குழந்தைங்களுக்கும் உலகம் முழுக்க இந்த பகவத்கீதை தெரியணுன்றதுக்காக ஒரு முயற்சி பண்ணார். 40 வருஷத்துக்கு மேலே ஒரு இண்டிவிஜுவலாக இருந்து உலகம் கூட சொல்லி கொடுத்தார் பகவத்கீதை. பெரியவங்களுக்கு மீனிங் சொல்லிருங்களா? உங்களுக்கு काव्या जाते आहे प्राईज घ्यायला. तिला शील्ड आणि सर्टिफिकेट दोन्ही मिळालं. तर असं प्राईज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम सुरू होता आणि नंतर मग आम्ही हा प्रोग्राम झाल्यानंतर परत घरी आलो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.